रिझल्टंटचा अजून एक प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट ऑफ द 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन ए हुक ऍज शोन इन फिगर. आणि फिगर क्वेश्चन मध्ये दिली असा एक हुक दिलाय आणि हुकवर एक पॉइंट आहे, त्या पॉइंटवर असे 3 फोर्स ऍक्ट होत आहेत. आता या 3 फोर्सची कोणती फोर्स सिस्टीम तयार झाली? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. एका पॉइंट मधून सगळे फोर्स पास होत आहेत, त्यामुळं कोणती सिस्टीम आहे? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता हुक बघितल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम डिफिकल्ट वाटत असेल, पण प्रॉब्लेम सिंपल आहे. 3च फोर्स आहेत आणि तिन्ही फोर्सचे अँगल वगैरे सगळं दिलंय. फक्त आपल्याला सगळे अँगल कशा बरोबर करून घ्यायचे? या एक्स ऍक्सिस बरोबर करून घ्यायचे. पहिला फोर्स 80 न्यूटन, त्याचा अँगल एक्स ऍक्सिस बरोबरच आहे 25 डिग्री. दुसरा फोर्स आहे 70 न्यूटन, त्याचा अँगल किती होणार टोटल एक्स ऍक्सिस बरोबर? 25 प्लस 25 50 डिग्री. आणि तिसरा फोर्स आहे 50 न्यूटन, त्याचा एक्स ऍक्सिस बरोबर ऑलरेडी अँगल दिलाय 45 डिग्री. झालं, अँगल सगळे एक्स ऍक्सिस बरोबर झाले. पुढची स्टेप आपली काय असते? इनक्लाइन फोर्स सगळे रिझॉल्व्ह करून घ्यायचे. सगळेच फोर्स आपले इनक्लाइन आहेत. आता 80 सगळे पुल टाईप आहेत, त्यामुळे सगळ्याचे कंपोनंट पण पुल टाईप असणार आहेत. आता 80 न्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? 80 कॉस, त्याचा अँगल आहे 25 डिग्री. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय असणार? 80 साइन 25 डिग्री. 70 न्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? इकडे दाखवतो मी, आता जागा कमी आहे इथं दाखवतो आणि तो इथं लिहितोय. किती असणार आहे तो हॉरिझॉन्टल? 70 कॉस, त्याचा अँगल किती आहे? 50 डिग्री. आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय असणार आहे? 70 साइन 50 डिग्री. आणि तिसरा फोर्स आहे 50 न्यूटन, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? 50 कॉस, त्याचा अँगल 45 डिग्री. आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट 50 साइन आणि त्याचा अँगल आहे 45 डिग्री. झालं, रिझॉल्व्ह करून झालं. आता पुढची स्टेप काय? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, आर आणि थिटा काढायचं. पहिल्यांदा समेशन एफ एक्स. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 3 फोर्सचे 3 कंपोनंट असणार आहे. एफ एक्स ला सगळे हॉरिझॉन्टल कंपोनंट घ्यायचे आणि तिकडे जाणारे प्लस, रिव्हर्स येणारे मायनस. आता पहिल्या फोरचा कंपोनंट प्लस 80 कॉस 25 डिग्री. पुढे याचा पण प्लसच असणार आहे, प्लस 70 कॉस 50 डिग्री. आणि याचा पण प्लसच आहे, प्लस 50 कॉस, त्याचा अँगल किती आहे? 45 डिग्री. आता हे कॅल्सी मध्ये टाका, किती येते? 151.85 न्यूटन. ओके, हे झालं एफ एक्स. आता समेशन एफ वाय. समेशन एफ वाय म्हणजे ऑल व्हर्टिकल कंपोनंटची समेशन घ्यायचे. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर पहिला फोर्स अपवर्ड आहे पॉझिटिव्ह, प्लस 80 साइन अँगल आहे 25 डिग्री. दुसरा फोर्स पण अपवर्ड आहे, प्लस 70 साइन अँगल त्याचा आहे 50 डिग्री. आणि तिसरा फोर्स डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह, मायनस 50 साइन 45 डिग्री. म्हणजे समेशन एफ वाय किती येते? कॅल्सी टाका, 52.077 न्यूटन. झाले दोन्ही समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय निघलं. आता रिझल्टंट आरचा फॉर्म्युला काय असतोय? आर इज इक्वल टू रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. आता व्हॅल्यू टाकूया. कॅल्सी टाकताना काय करायचं? रूट एक ब्रॅकेट घ्यायचा, परत आतमध्ये एक ब्रॅकेट, एफ एक्स ची व्हॅल्यू टाकायची 152.85, त्या स्मॉल ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस दुसरा ब्रॅकेट घ्यायचा 52.077, त्या स्मॉल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मेन ब्रॅकेट कम्प्लीट करा. असं कॅल्सी टाकलं तर काय येते आन्सर? 161.8482 न्यूटन. 161.48 न्यूटन. ओके, आता रिझल्टंटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मॅग्निट्यूड.
पण त्याची पोझिशन कुठं असणार म्हणजे अँगल डायरेक्शन कुठं असणार ते काढायला फॉर्म्युला काय थिटा इज इक्वल टू tan इनवर्स समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. समेशन एफ वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे समेशन एफ वाय 52.077 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स पण आहे 152.85. हे कॅल्शियम टाका 18.813 डिग्री बरोबर एवढा अँगल येतो. आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपला फोर्स आहे समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय चं साइन बघा दोन्ही प्लस आहेत ना हे पण प्लस आहे हे पण प्लस आहे दोन्ही प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट पहिला क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे 90 डिग्रीच्या आतच म्हणजे प्लस अँगल आलाय म्हणजे 0 पासून 18.8 डिग्रीवर असणार आहे. आता हे पहिला फोर्स आहे 25 डिग्रीवर म्हणजे त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे म्हणजे इथं अंदाजे समजा मी काढतो तर हे आर असणार आहे त्याचा अँगल आपला थिटा 18.81 डिग्री असं डायग्राम मध्ये दाखवायचं झालं रिझल्ट. 6 मार्कचा डिबाटोला विचारलेला क्वेश्चन आहे. थँक्यू.